परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या वाणीमधून महामुनी अष्टावक्र आणि जनक राजा यांचं संभाषण आपण ऐकत आहोत. आजच्या भागामध्ये अष्टावक्र पुन्हा पुन्हा आपल्याला हीच आठवण करून देत आहेत की कुठल्याही व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीमध्ये सुख नसून आपण स्वतःच सुखाचे डोंगर आहोत, हे परत परत आपल्याला आठवण करून देत आहेत अष्टावक्र. आपण जीवन जगत असताना खूप वेळा असं वाटतच असतं आपल्याला की या गोष्टीमध्ये सुख असेल, त्या वस्तूमध्ये सुख असेल, आणि आपण त्याच्या मागे धावतो, पण खूप परिश्रम पण करतो की ते मिळवण्यासाठी. खूप परिश्रम आणि धावल्यानंतर कळतं की जे खरं सुख आपल्याला शोधायचं होतं त्या वस्तूमध्ये नाहीच आहे. काही वेळ आपल्याला थोडस वाटतं. बघा, मराठीमध्ये म्हण पण आहे, नव्याचे 9 दिवस सांगून ठेवलेले आहेत. कुठलीही वस्तू, व्यक्ती असा खूप झाले 9 दिवस चांगलं वाटायला लागतं, नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती येते. म्हणून अष्टावक्र इथं सांगतायत की आपला मूळ स्तोत्र जो आहे त्याला ओळखणं हे खरं ज्ञान आहे. एक संत होते, खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राजा होता आणि एक राणी होती. त्या राजाला ना राणीवर आपल्या खूप प्रेम होतं. आपल्या पुरातन गोष्टीमध्ये बघा, एकेका वाक्याचा खूप गहरा अर्थ आहे. राजाला राणीवर प्रेम होतं याच हे संबोधित करतं की प्रत्येक पतीचं आपल्या पत्नीवर खूप प्रेम असावं. तर असा एक राजा आपल्या पत्नीवरती खूप प्रेम करत होता, आणि पत्नी, ती राणी जी होती, खूप सुंदर होती. एक दिवशी असं महलाच्या वरती गेली आणि तिचे लांब काळे भोर केस व्यवस्थित करीत असताना ती तिच्या गळ्यामधला जो एकदम हिऱ्याचा जो हार होता ना, तो हार तिने असा थोडा बाजूला काढून ठेवला, आणि बाकी मग राणी श्रृंगार करत होती. तर पहिले महालाच्या आजूबाजूला खूप वृक्ष असायची, वेगवेगळे प्राणी आणि तिथं पक्षी असायचे. असाच एक मोठा पक्षी आला आणि तो राणीचा जो खूप भारीचा डायमंडचा जो हार होता तो हार घेऊन गेला, आणि हार घेऊन गेला आणि तो झाडावरती कुठल्या तरी जाऊन बसला. आणि मग थोड्या वेळानं राणीला समजलं की माझा हार हरवलेला आहे. मग तिने इकडे तिकडे शोधा सुरू केली, महलामध्ये सापडत नाहीये. सगळ्या सैनिकांना सांगितलं, तिच्या दासींना सांगितलं की काही करा, हार पाहिजे मला. सगळीकडे हार हुडकला, हार काही सापडायला तयारच नाहीये. मग तिनं स्वतः राजाला सांगितलं की मला माहिती नाही, काहीही झालं तर तोच हार मला पाहिजे. राजाने थोडा प्रयत्न करून पाहिला की आपण असाच हार दुसरा बनवूया. खूप मार्ग असतात, पण महिलांना जे पाहिजे तेच द्यावं लागतं. राणीने आग्रह धरला की मला माहिती नाही, मला तोच हार पाहिजे, मला दुसरा पण नाही चालणार. आणि मग राजाने काय केलं, एक दिवंडी पेटवली आपल्या राज्यामध्ये की असा असा राणीचा हार हरवलेला आहे, आणि ज्याला कुणाला सापडेल ना त्याला आपण अर्ध राज्य देऊन टाकू, पण तो काही करा पण तो हार आम्हाला पाहिजे. मग सगळे व्यक्ती तो हार हुडकायला लागले की कुठं असेल, कुठे असेल. आणि मग असं सापडत सापडत असताना एक मोठा असा पाण्याचं तळ तर म्हणता येणार नाही, पण एक मोठी नाली असल्यासारखी होती, त्याच्यामध्ये बेकार पाणी साचलेलं होतं, खराब पाणी होतं त्याच्यामध्ये. तर एका व्यक्तीला त्या खराब पाण्यामध्ये राणीचा हार दिसला, आणि मग जसही त्याला हार दिसला की त्याला असं वाटायला लागलं की यस, आता मला हार भेटला आणि मी हार घेऊन
राजाला देणार आणि मला खूप बक्षीस भेटणार, अर्ध राज्य भेटणार. आणि जसाही त्याला हार दिसल्याबरोबर त्यांनी काय केलं, त्या घाणेरड्या पाण्यामध्ये उडी घेतली आणि हार हुडकायला लागला. हार काही सापडत नव्हता. दुसऱ्या व्यक्तीने बघितलं की अरे आता हार दिसतोय, त्यांनीही उडी मारली, पण त्याला पण सापडत नव्हता. असं करत करत राज्याचे मोठमोठे व्यक्ती आले, प्रधान आले आणि त्यांनाही तसाच हार दिसत होता आणि ते लोभापायी ते उडी टाकत होते, पण जसेही उडी टाकली की हार गायब होत होता. स्वतः राजा आला आणि राजाला सुद्धा तो हार तिथे दिसला. राजाने मागचा पुढचा काहीच विचार न करता परत उडी मारली, पण जसही तो उडी मारतोय ना, हार गायब व्हायला लागला. आणि मग जेव्हा खूप अज्ञान वाढतं ना, तेव्हा संतांची एंट्री होत असते. तिथून एक संत जात होते आणि संतांनी बघितलं की हे सगळं काय चालू आहे प्रकार, सगळेजण त्या घाणेरड्या पाण्यात का उड्या मारतायत. राजांनी संताला सांगितलं की असा असा प्रकार आहे, आम्ही हार घेत आहोत, पण जसंही उडी मारलं तर हार गायब होतोय. संतांनी मग खरं सांगितलं, अरे वेड्यांनो म्हणे, तुम्ही ज्या गोष्टीला हार तुम्हाला दिसतोय तो ऍक्च्युअल तिथं हार नाहीच आहे, हाराचं प्रतिबिंब दिसतंय. खरा हार हा वरती झाडावर लटकलेला आहे आणि पाण्यात त्याचं प्रतिबिंब दिसतंय. आणि जसंही तुम्ही त्या प्रतिबिंबाला बघून त्याच्यामध्ये उडी मारताय तर हार नष्ट होणारच. खरा हार वरती आहे, झाडावरती लटकलेला. आणि मग सगळ्यांना सत्यता लक्षात येते, अज्ञान लक्षात येते. अष्टावक्र हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की कुठल्याही व्यक्ती, वस्तू, परिस्थितीमध्ये आपण जो आनंद, प्रसन्नता तिथं जे पाहत आहोत, तिथं तो नसून आपण स्वतःच एक आनंदाचा स्रोत आहोत, हे अष्टावक्र जनक राजाला समजून सांगत आहेत. सगळ्या वस्तू एकच आहे. जसं लहानपणी आपण ते साखरेपासूनचे वेगवेगळे प्राणी होते, वाघ, घोडा, उंट, आणि ते लहान मुलांना द्यायचे. लहान मुलं आवडीने खायची, मी वाघ खातोय, मी बकरी खातोय, मी कोंबडी खातोय. कुठलेही त्यांनी पदार्थ खाल्ला तर त्याच्या पोटात हे साखरच जाणार आहे. तर तसं आपण सगळे व्यक्ती एकाच तत्वापासून बनलेले आहोत, हे जनक राजा इथं अष्टावक्राला समजून सांगत आहे. अच्छा, आपली बुद्धी अशी आहे ना, लगेच काहीतरी ज्ञान सांगितलं की त्याच्यातून काहीतरी दुसरं काढायचा विचार करते. मग सगळं जर एकच आहे तर मग व्हेज नॉन व्हेज असं काय फरक करायचा आहे? सगळं एकच आहे. जे व्हेज खातात त्यांनी काय, नॉन व्हेज खातात काय, ते एकच सगळं आहे, मग फरक कशाला करायचा आपण? असं नाही म्हणतायत अष्टावक्र. मग असं जर समजलं तर मग सुख दुःख हे तरी कशाला भेद करायचं? सुख दुःख हे पण समान समजा. हे नसून एक तत्वाचा त्या अभ्यास, व्यवहार वेगळं आहे आणि शुद्ध ज्ञान वेगळं आहे, हे अष्टावक्र वारंवार समजून सांगतायत. अच्छा, हे कसं होणार आपल्याला? आपण आत्मज्ञान, परत अष्टावक्र सांगतायत की हे आपोआप घडणार. याच्यासाठी फक्त विश्राम करावा लागेल. जसंही समजतं आपल्याला की हे साप नसून हे दोरी आहे, हे ज्ञान झाल्याबरोबर दुःख, भय, भीती सगळं संपून जाणार. त्याचप्रमाणे आयुष्यात जसंही ज्ञान आलं तर ताबडतोब आपल्याला आपली आत्मशुद्धी होणार, हे सांगितलेलं आहे. एक सूक्ष्म नजरेने जर पाहिलं ना आपण, तर तेव्हा समजतं की हे शरीर वेगळं आहे आणि त्या शरीरामध्ये एक प्राण आहे, तो सगळीकडे व्याप्त आहे. आणि त्या प्राणपेक्षा सुद्धा एक सूक्ष्म शक्ती आहे, त्याला मन म्हणतात. ते मनाच्या पातळीवरती आपण एकच आहोत, सगळे वेगवेगळे नाहीच आहोत. म्हणून बघा, एक मनाचा एक विस्तार सांगितलेला आहे, एक आवरण सांगितलेलं आहे. म्हणून बघा, काही काही वेळेस ना, काही व्यक्तींना भेटल्यानंतर आपल्याला एकदम प्रसन्न वाटायला लागतं आणि काही व्यक्तींना भेटल्यानंतर एकदम डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटायला लागतं.
असा आपण अनुभव प्रत्येक वेळी घेतलाय. तर हे याचमुळे होतं की एक मनाचा एका पातळीवरती समान विस्तार झालेला आहे. आणि त्यामुळेच सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती खुश असणं गरजेचं आहे. हे शक्य नाहीये की मीच फक्त खुश राहणार, मीच प्रसन्न राहणार, आजूबाजूचे व्यक्ती सगळे दुःखमय असले तरी चालतील. हे शक्यच नाही. जर का काही व्यक्ती जरी दुःखी असतील तर त्या दुःखाचे सगळी माया सगळीकडे पसरणार, हे सांगतायत अष्टावक्र. आणि त्यामुळे सांगतायत की इथं सेवेचं महत्व, आपणच खुश राहून चालणार नाही, तर ही खुशी सगळीकडे पसरावी लागेल आपल्याला. त्यामुळं मग एक सुंदर समाज आणि हसतमुख समाज असा निर्माण व्हायला लागेल. परत सांगतात अष्टावक्र की तुम्ही स्वतःच आनंद आहात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि असं जेव्हा समजतो तर तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती असं एक हास्य निर्माण होतं की एक ती झलक जरी हास्याची आली तर मग ते हास्य कधीच संपणार नाही, हे सांगतायत. असं हास्य काही कामाचं नाही की एखादा व्यक्ती काहीतरी बोलला, हास्य गायब, थोडस पैसे नुकसान झालं, हास्य गायब. हे खरं हास्य नाहीये. गुरुदेव सांगतायत की असं एक हास्य जे हास्य आल्यानंतर ते हास्य कधीच मिटणार नाही. तेच म्हणजे खरं आत्मज्ञान, हे आपल्याला सांगत आहे. सगळं काही आनंदासाठी करतोय. जे बघा वाईट काम जे सुद्धा लोक करतायत ना, त्यांचा सुद्धा उद्देश हाच आहे की त्याच्यातून आनंद मिळवावा. पण त्यांना हे माहितीच नाहीये की आपल्या आतच आहे आनंद, आपणच आनंदाचा स्रोत आहोत. हे जाणणं खूप महत्वाचं आहे. म्हणून बघा एक इंडस्ट्री एरियामध्ये एक शब्द असतो, जे सगळे जॉब करतात ना लोक, जॉब सॅटिस्फॅक्शन. प्रत्येक व्यक्ती म्हणत असतो की नाही हो, मी या जॉब मध्ये सॅटिस्फॅक्शन नाहीये, मला जॉब मधून सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये. गुरुदेव सांगतायत की जॉब सॅटिस्फॅक्शन नेहमीसाठी विसरून जा, कदापि शक्य नाहीये. मग काय सांगतायत की आधी सॅटिस्फाईड व्हा, स्वतःमध्ये आधी प्रसन्न व्हा, खुश होऊन जा, आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठलाही जॉब करा, त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन ऑटोमॅटिक यायला, हे सांगतायत अष्टावक्रजी ना जनक राजांना. हेच वारंवार समजून सांगतात. वेगवेगळ्या बंधनामध्ये आपण जे अडकत असतो ना, पैशाचे बंधन, नात्यांचे बंधन, कुठं ऑफिस मध्ये गेले तिथले बंधन, घरी असेल तर मग घरचे वेगळे बंधन, इव्हन आश्रम मध्ये गेल्यानंतर सुद्धा बंधन आहेत. तिथं वेगवेगळी गेट आहेत, वेगवेगळ्या गेट वरती वॉचमन आहेत, कुठल्या गेट मध्ये कोणी एंट्री करायचं हे सगळं ठरलेलं आहे. एवढं नियमानं चालतो आपला आश्रम. तर हे जेव्हा आपल्याला, जर का एखादा अज्ञानी व्यक्ती असं समजतच असेल की अरे बाबा सगळीकडे बंधनच बंधन आहे, तर मग तो बंधन महसूस करायला लागेल, त्याला तसं बंधनच दिसेल. आणि जर का त्याने स्वतःला मुक्त समजलं तर हे सगळे बंधन असताना सुद्धा त्याला एक मुक्तीचा अनुभव होणार, हे सांगताय तिथं अष्टवक्र. आणि या मग मुक्ताभिमानी मुक्तो, हे सांगितलेलं आहे. जसाही आपण विचार करतो ना, त्याचप्रमाणे घडायला लागते. गुरुदेव खूप वेळा अस्तु देवतांची स्टोरी सांगतात बघा. अस्तु देवता एक देवता आहे जी पूर्ण ब्रह्मांडावर राज करीत आहे. तिचं एकच काम आहे, आपण जसाही विचार करतो ना त्याला तथास्तु करायचं. आपण जर दिवसभर म्हणलं ना मी दुःखी आहे, मी दुःखी आहे, मला हे नाहीये, मला ते नाहीये, लगेच ती देवता काय करते, तथास्तु, असाच राहा. आणि आपण जर म्हणलं नाही नाही मी खूप खुश आहे, माझ्याकडे सगळं काही आहे, मी प्रसन्न आहे, लगेच तथास्तु होणार आणि आपल्या प्रसन्नतेमध्ये वाढ होणार. तर हे सांगतायत की अस्तु देवतेला ओळखणं म्हणजेच खरं आत्मज्ञान आहे, हे इथं आपल्याला सांगतात. गुरुजींना खूप वेळा विचारतात हा प्रश्न की गुरुदेव, मी माझा आत्मविश्वास कसा वाढवायला पाहिजे, मी हे कसं मी माझी बुद्धिमत्ता कशी वाढवायला पाहिजे,
मी अजून हुशार कसा व्हायला पाहिजे. गुरुदेव सांगतायत हे सगळं विसरून जा. कारण का तुमच्या आत तुम्ही बीज टाकलेले की माझ्यात आत्मविश्वास नाहीये, मी हुशार नाहीये, असं समजण्याने तुमचा कधीच तो आत्मविश्वास वाढणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? आत्मविश्वास वाढण्यासाठी आधी हे समजावं लागेल की माझ्यामध्ये खूप सारा आत्मविश्वास ठासून भरलेलाच आहे. माझ्यामध्ये खूप सारी प्रसन्नता ठासून भरलेलीच आहे. फक्त वरचं हे जर चिंता आणि हे बाकीच्या गोष्टी जर जशाही बाजूला जातील ना, आपण खुश आणि प्रसन्नतेनं जगायला लागू. हे समजणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळेस आपला सेल्फ कॉन्फिडन्स सुद्धा डेव्हलप व्हायला लागतो, वाढायला लागतो. हे सांगतायत गुरुदेव इथं की आपल्यामधलं जे बीज आहे त्याला शुद्ध ठेवा, त्याला प्रसन्न ठेवा. हे सांगतायत. स्वतःला कधीही कमजोर समजू नका. कमजोर समजणं एक मोठी बिमारी आहे आज समाजामध्ये, की मी हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. कॉन्फिडन्स एकदम लो समजतो आपण. हे नाहीये. अष्टावक्र इथं जनक राजाला हे समजून सांगतायत की तुम्ही कमजोर नाहीये, तुम्ही खूप मजबूत आहात. हे वारंवार त्यांना समजून सांग. मनाबद्दल एक अभिमान आपल्या मनात असायला पाहिजे. जसाही अभिमान, माझं मन विशाल आहे, मी खूप मोठा आहे, अशा प्रकारचा हा अभिमान आपण बाळगणं हे खूप गरजेचं आहे. एक सिकंदर राजाच्या वेळेसची कथा सांगत आहेत. त्यांनी एका मोठ्या स्वामींना अटक केली आणि अटक करून जेव्हा त्यांना जे सैनिक जेव्हा त्यांना घेऊन जात होते, दोरीने बांधून, साखळीने बांधून असं त्यांना घेऊन जात होते सर्वांच्या लोकांच्या समोरून. पण तो स्वामी आत्मज्ञानी स्वामी होता. त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं होतं. त्यांनी त्याच्या स्वतःला मुक्त समजलेलं होतं. तर तेवढी साखळ दंड बांधलेली असताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती प्रचंड हास्य आणि प्रसन्नता होती. आणि तो मोठमोठ्याने ओरडून सांगत होता की मी मुक्त आहे. ज्यांच्यामध्ये ताकद असेल त्यांनी मला खरेदी करावं. ऍक्च्युअली कळतच नव्हतं ते सैनिक बंदिस्त आहेत का स्वामी बंदिस्त आहेत. सैनिकांच्या चेहऱ्यावर काहीच हास्य नाहीये आणि ज्याला बांधून नेते तो हसत हसत चाललाय. तर हे मुक्त व्यक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. कितीही वाईट परिस्थितीमध्ये जो व्यक्ती स्वतःला मुक्त समजतो ना, तो प्रसन्न आणि आनंदाने चालत राहतो पुढे. तर हेच सांगतायत अष्टावक्रजी की आपल्यामध्ये एक बिमारी झालेली बघा. खूप साऱ्या पेशंट्सना आपण अनुभव करतो हा की तो जेव्हा तो पेशंट डॉक्टरकडे जातो ना, तर ऍक्च्युअली त्याला काही झालेलं नसतं. पण जर का डॉक्टर म्हणला ना, अहो तुम्हाला तर काहीच झालं नाही, लगेच डॉक्टर चेंज करणार. हा छोटा डॉक्टर आहे, मोठ्या डॉक्टरकडे चला. आणि त्याला जाऊन म्हणणार, अहो त्यांना काहीच समजलं नाही, मला काही झालं नाही म्हणतात. मग मोठे डॉक्टर खूप हुशार असतात. ते म्हणतात नाही नाही असं नाही, तुम्हाला खूप झालंय, ह्या घ्या गोळ्या. आणि काहीतरी डमी गोळ्या असतात त्या. डमी गोळ्या, त्याला प्लोसिबो इफेक्ट हे सांगितलेलं आहे. म्हणजे काहीतरी एक मानसिकता असते की नाही नाही मी गोळ्या घेतल्या आणि मी आता बरा झालो. अरे वा, किती मोठा डॉक्टर. हे असं स्वतःला बिमार व्यक्ती समजणं हे एक अज्ञान आहे. वेगवेगळे भ्रम करून आपण चालत असतो. हे सांगतात. आपण नेहमी ऐकतो बघा, सबका मालिक एक है, सगळे करणारा तोच आहे. अच्छा, याचा अर्थ न अज्ञानी लोक फार वेगळा काढतात. सबका मालिक एक, सगळं तोच तो करतायत, मग बस पडून राहा, झोपून राहा, काहीच करू नका, कुटुंबासाठी करू नका, काही करू नका, असा अर्थ नाहीये. सगळं ईश्वर जरी करत असेल तर बघा इथं अष्टावक्र जनक राजाला सांगत आहेत. जनक राजा खूप जबाबदार असा राजा आहे. सर्व प्रजेचं तो एक ना एक सुख दुःखांकडे त्याचं लक्ष आहे. 24 तासातले 22 तास काम करणारा हा राजा आहे. आणि त्याच राजाला हे सांगतायत की जरी एक तत्व सबका मालिक एक आहे, तरी आपण आपल्या जिम्मेदारीपासून पळून नाही चालणार.
आपल्याला आपली पूर्ण जिम्मेदारी हे करायचीच आहे, हे सांगतायत जनक राजाला. आणि जनक राजा सुद्धा कुठलेही बंधन न समजता आनंदाने सर्व जबाबदारी पार पाडत आहे. अहो, ज्या व्यक्तीला बंधन वाटतं ना, तो व्यक्ती काम पण नाही करू शकत. जो व्यक्ती मुक्त असतो ना, तो कितीही काम करू शकतो. आपल्या समोर ज्वलंत उदाहरण आहे गुरुजींचं. आज गुरुजी 24 तासातून माहित नाही, मला तर वाटतं 24 तासच काम करत असतील. कारण स्वतःला मुक्त जो व्यक्ती समजतो, तो समाजासाठी, इतरांसाठी सतत कार्यरत असतो. हे खूप महत्वाचा संदेश आपल्याला इथं अष्टावक्र देत आहेत. आत्मा साक्षी विभू पूर्ण. पुढच्या सूत्रात सांगतायत की आपल्या ज्या एकच तत्वाला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तत्व एकच आहे. जसं आत्मा म्हणा, साक्षी म्हणा, एकच आहे. साक्षीत्व प्राप्त होणं आणि आत्मस्थित होणं एकच स्थिती सांगितलेली आहे. विभू म्हणजे ईश्वरी तत्व सुद्धा हेच सांगितलेलं आहे. पूर्णता सुद्धा हेच सांगितलेलं आहे. मुक्त असो, चित्त स्वरूप असो किंवा अक्रिया म्हणजे कुठलंही कर्ता पण नाहीये, हे सुद्धा सर्व गोष्टींना आत्मतत्व एकच तत्व हे समजलेलं आहे. आणि जसंही वाटतं ना, हे सगळं ऑटोमॅटिक घडत आहे, मी करत नाहीये, त्याच वेळेस आपली तृप्ती यायला लागते. समाधान जे आहे, खरं समाधान त्याच वेळेस वाटतं की जेव्हा मी आतून तृप्तीचा एक साठा आहे हे जाणलं, की त्याच्यानंतर मग आपल्याला आत्म अनुभूती यायला लागते. हे अष्टावक्र या मंत्रात समजून सांगतात. आणि याचा बोध, याचा जर आत्मतत्व आपल्यामध्ये आहे, आपणच सुखी प्रसन्न आहोत, याचा जर बोध व्हायचा असेल, तर फक्त सद्गुरूंच्या जवळ जरी गेलं ना, आपण त्यांच्या सानिध्यात जर गेलं, तर हे प्रसन्नता आणि आनंद आपल्याला एकदम बघायला मिळणार. हे सांगतायत गुरुदेव. तिथं गेल्याबरोबर गुरुदेवांच्या जवळ, सद्गुरूंच्या जवळ गेल्याबरोबर आनंद वाटणे, मन शून्य वाटणे, भाव शुद्ध होणे, तोच खरा आत्मा आहे हे समजणं आपोआप घडायला लागतं. त्यामुळे सांगतायत असंघो, तुम्ही असंग आहात, भ्रम करू नका. जसं बघा, एक निस्पृह अवस्था सांगितलेली. निस्पृह अवस्था म्हणजे काय, की मला काहीच नाही पाहिजे, या इच्छा आकांक्षा सगळं सुटून जाणं. ही अवस्था बघा लहान मुलांमध्ये बघायला मिळते आपल्याला. खूप लहान मुलं खुश आणि प्रसन्न असतील ना, तर बऱ्याच वेळा आपण त्यांना विचारतो, तुला काय पाहिजे, काय पाहिजे? मला काहीच नाही पाहिजे. ही जी अवस्था सांगितलेली आहे ना, ही निस्पृह अवस्था सांगितलेली आहे. आणि इथं शेवटी गुरुदेव खूप धनवान व्यक्ती आणि गरीब व्यक्ती याची एक सुंदर व्याख्या सांगतात. तोच व्यक्ती धनवान समजायला पाहिजे जो आतून तृप्त आहे. असं नाही की ज्याच्याकडे खूप धन आहे, ज्याच्याकडे गाड्या आहेत, ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, तो धनवान, हे नाही सांगितलंय. जो व्यक्ती तृप्त आहे तो धनवान आहे. आणि ज्याच्यामध्ये अजून इच्छा राहिलेल्या आहेत, जो अतृप्त आहे, त्याला सरळ सरळ गुरुदेवांनी भिकारी सांगितले. तृप्त व्यक्ती फक्त धनवान असतो आणि अतृप्त व्यक्ती हा भिकारी असतो. अच्छा, मग असा प्रश्न उठू शकतो की मग चहा, इच्छा, जे आपल्याला जी ज्ञानाची चहा आहे, जे सगळं आत्मज्ञान समजून घ्यायची ही इच्छा आहे, मग आपण काय भिकारी आहोत का? तर नाही नाही. तर खरी इच्छा आणि खरं आत्मज्ञान काय आहे, खरा आनंद काय आहे, हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून